श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात? तर मी सीमा गुगे आहे, पुणे वडगाव शेरी इथून घरून टिफिन सर्व्हिस चालवते. त्याचबरोबर आता मी तुमच्या ऑर्डरसुद्धा पूर्ण करते. मॅक्सिमम 50 लोकांपर्यंतच्या जणांच्या ऑर्डर मी घेत असते. तर त्याचबरोबर ना आपल्या व्हिडिओज बघून आता आपल्याकडे भरपूर अशा ऑर्डर्स येऊ लागल्या आहेत, पण मी सध्या घेत नाही आहे. कारण माझं पूर्ण जे दिवसभराचं शेड्यूल आहे ना ते बिझी आहे आणि येत्या 2027 जानेवारीपासून मी फक्त आणि फक्त ऑर्डर्स आणि टिफिन आणि घरी जाऊन कुकिंग यावरतीच फोकस करणार आहे. बाकीचा मी जॉब सोडून देणार आहे. त्यानंतर मग मी ऑर्डर पूर्ण घेण्याचा प्रयत्न करेन. पण आता जेवढं मला शक्य आहे, जेवढं माझ्याकडे वेळ आहे, सॅटर्डे संडे माझ्याकडे जास्त वेळ असतो, तर मग मी त्यानुसार ऑर्डर्स घ्यायला आता चालू केलेले आहेत. आणि आता आपल्याकडे बऱ्यापैकी ऑर्डर्स येऊ लागले आहे. म्हणजे मला अशी कधीच अपेक्षा नव्हती की माझ्याकडे एवढ्या ऑर्डर्स येतील, माझे एवढे टिफिन्स होतील, असं मला कधीही वाटलं नव्हतं. म्हणून मी आता त्याच्यावरतीच काम करणार आहे. मला त्या कामामध्ये आनंदसुद्धा होतो आणि मला माझ्या जी आत्ता सॅलरी आहे, मी जिथे जॉब करते त्या सॅलरीच्या त्याच्यापेक्षाही मला जास्त इथे सॅलरी मिळते. सॅलरीसाठीच नाही तर पण या कामामध्ये मला मज्जासुद्धा येते आणि मी हसत खेळत हे काम करते. मला आता आनंद वाटू लागला. मी कोणासाठी तरी असं जेवण बनवून देते घरच्यासारखं. जे मुले इथे शिक्षण घेत आहेत ना, त्यांना असं फायनली मिळत नाही घरच्यासारखं जेवण मोस्टली. आता बाकीचे कसे करतात हे आपल्याला माहीत नाही, पण मी माझं तरी सांगते. मी ना एकदम जसं घरामध्ये आपण आपल्या भावाला वगैरे बनवून देतो ना, अगदी तसंच मी माझ्या भावांमध्ये आणि त्या दादा लोकांमध्ये कसलीच कसर सोडत नाही. जे मी प्रेमाने, जेवढ्या प्रेमाने मी माझ्या भावासाठी बनवते तेवढ्याच प्रेमाने मी त्या दादासाठी, त्या ताईंसाठी वगैरे सुद्धा बनवते. आणि माझं आहे ना टिफिन सर्व्हिस अशासुद्धा बायकांसाठी कामं आलेलं आहे, ज्या म्हणजे ऑफिसवरून थकून येतात. काहींना रात्रीचे 10 वाजतात. म्हणजे आत्तापर्यंत मी जवळपास ना ह्या 12 ते 15 ऑर्डर अशा घेतल्या असतील, ज्या लेडीजला ना ऑफिसवरून यायला उशीर झालेला होता. म्हणजे 10 वाजलेले असतील, 9:30 झालेले असतील, त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी वेळ नाही आहे. तर त्यांनी मला कॉल करून आधीच सांगितलं होतं, ताई आम्हाला डब्बा हवा आहे, अशा वेळी डब्बा आणून द्याल का म्हणून. तर त्यांनासुद्धा आपण ना घरून डब्बा बनवून दिलेला आहे. म्हणजे माझ्या एका निर्णयामुळे बरीच लोकांना माझी हेल्प झालेली असेल. भले मी त्यांच्याकडून पैसे घेते, पण हे पैसे घेऊनसुद्धा त्यांना जेवण देणं ना खूप महत्त्वाचं आहे. तर मला त्या गोष्टीमध्ये आता खूप जास्त आनंद वाटू लागला. आणि दुसरं सांगायचं गेलं म्हणलं ना, तर याचमुळे म्हणजे मी किती जवळपास 5 वर्ष झाले मी ना हे सोशल मीडियावरती आहे. इथे रील्स बनवणं म्हणा किंवा व्लॉगिंग म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टी, की माझं चॅनल आज मॉनिटाईज होईल, तेव्हा मॉनिटाईज होईल. आणि तेच स्वप्न आहे ना माझं, फक्त माझ्या एका निर्णयामुळे पूर्ण झालेलं. मी टिफिन सर्व्हिस चालू केला आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं. त्याच्यानंतर माझी सॅलरी चालू झालेली फेसबुकवरती. आणि मग आत्ता मला जर चांगलं ऑप्शन आहे माझ्यापुढे, तर मी नक्कीच ते निवडेल. कारण आत्ता नाही निवडलं, आत्ता माझ्या हातामध्ये वेळ आहे, तुम्हाला लोकांचा सपोर्ट आहे, तर मी आत्ता ही गोष्ट करू शकते. पण काही दिवसांनी काय होतं माहिती आहे का, मग ती गोष्ट घडत नाही आपल्या मनासारखी. आणि मग आपण त्याच्यावर पस्तावा करत बसतो, की अरे आपण हे निर्णय आधीच घ्यायला हवे होते. म्हणून मी आत्ता त्याच्यावरती काम करते आहे. आणि येत्या जानेवारीपासून ना मी फक्त आणि फक्त माझ्या टिफिन सर्व्हिसवरती आणि ऑर्डर्सवरतीच फोकस करणार आहे. कारण मला आत्ता कळालेलं आहे की त्याच्यामध्येच मला करिअर करायचं आहे. माझं ब्युटिशियनसुद्धा झालेलं आहे, पण मी नाही करत आहे त्याच्यावरती. मी कधीच प्रॅक्टिस केलेली नाही. शिकून घेतलं पण प्रॅक्टिस केलेली नाही. माझं ब्युटिशियनचं पण एक खूप मोठं स्वप्न होतं, पण काही कारणांमुळे नाही झालं शक्य ते मला. कारण जिम्मेदारी आहे माझ्यावरती खूप सारी. आणि आपले व्हिडिओ बघून मंगळवारी आणि बुधवारी आपल्याकडे ना जेवणाच्या ऑर्डर्स आलेल्या होत्या. तर एका ताईने कॉल केला होता, कल्याणनगरची ऑर्डर होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आलू मटरची भाजी, म्हणजे मी त्यांना ऑप्शन दिलेलं होतं. मग त्यांना आपण आलू मटरची भाजी दिली होती, भात दिला होता, फोडणीचं छान असं वरण दिलं होतं आणि चपाती दिली होती. पर पर्सन 3 चपाती आपण देत असतो. आणि त्याचसोबत स्वीट म्हणून ना खीर दिलेली होती. आणि ही ऑर्डर त्यांनी कस्टमाइज करून बनवून घेतलेली होती. बाकीच्या मुलांची आपलं जे जेवण होतं ना ते वेगळं होतं. तुम्हीसुद्धा असं जर तुमचे 3, 4, 5 लोक असतील ना, तर असं कस्टमाइज जेवण बनवून तुम्ही घेऊ शकता. एकासाठी आम्ही शक्यतो देत नाही, पण असे 3, 4 जण असेल तर तुम्ही कस्टमाइज करून ऑर्डर बनवून देऊ शकते मी तुम्हाला. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी ना मी त्यांना, आणि ते व्हिडिओ घ्यायचे माझ्याकडून ना राहून गेलेले, कारण खूप गडबड झाली होती त्या दिवशी. जो मुलगा मला हेल्प करतो ना तो बाहेर गेला होता. सो मग सगळं मलाच करायचं होतं, डिलिव्हरी वगैरे. तर मला खूप जास्त लेट झालेलं होतं, त्यामुळे व्हिडिओ राहिला. कालचंसुद्धा तीच गडबड झालेली. काल त्यांना पाटवडी दिली होती. स्वीटमध्ये मस्त असे मोदक दिलेले होते. आपण मोदकची सुद्धा प्री ऑर्डर आता घेत आहोत. तर त्यांना मी सांगितलं की आपण मोदकही देतो. तर त्यांनी मोदक मागितलेले होते, मग त्यांना मोदक पण दिलेले मस्त असे 6. आणि ही ऑर्डर अशी आपण छान मस्तपैकी पूर्ण केलेली होती. आता आपली शनिवारची ऑर्डर कशी जाते
त्यासाठी मला फॉलो करून घ्या. आणि शनिवारची ऑर्डर ना तुम्हाला एक सकाळी 11 वाजेपर्यंत मी पोस्ट करेन, ती नक्की बघा आणि कशी झाली ते सांगा. आणि तुमच्यासुद्धा अशा छान छान ऑर्डर्स असतील तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.